राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड सध्या त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आलेत। राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झालाय। याच विधानावरून आव्हाड विरोधकांच्या टीकेचे धनी ठरतायत। आव्हाडांना लक्ष्य केलं जातंय। ठिकठिकाणी आव्हाडांविरोधात निदर्शनं केली जात आहेत। स्वतःच्या पक्षातील नेतेही आव्हाडांची बाजू घेताना दिसत नाहीयेत। रोहित पवार यांनी तर आव्हाड यांना बोलताना भान ठेवा असा डोस दिलाय। तसंच जयंत पाटील, राजेश टोपे, एकनाथ खडसे यांनी देखील आव्हाडांच्या वक्तव्यावर भाष्य केलंय। जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पक्षातील सहकारी रोहित पवार यांनी आव्हाडांचं नाव न घेता एक ट्विट केलंय। या ट्विटमध्ये ते काय म्हणालेत पाहूयात। आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे। देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये। पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाप। अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे। दरम्यान रोहित पवार यांच्या या ट्विटवर आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्त्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही। अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे त्यांची। सर, पण रोहित पवारांनी थेट तुमच्यावरती हल्ला ठीक आहे ना, बोलला। ते म्हणतात अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून। असं ठीक आहे ना, तर अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे। नाव न घेता पवार यांनी आव्हाडांना डोस दिलाय। तसंच पक्षातील काही नेत्यांनीही आव्हाडांना सल्ला दिलाय। वक्तव्य जे आहे ते वक्तव्य मी पाहिलेलं नाही, नंबर 1। त्याच्यावर मी भाष्य योग्य वेळी करेन, कारण मी बघितलेलंच नाही। त्याच्या आधी ते काय बोलले आणि शाकाहारी आणि मांसाहारी याच्यात वाद निर्माण करण्याची काही आवश्यकता नाही आहे। त्यामुळे तुम्ही फारसं ते गांभीर्याने घेऊ नका। बोलण्याचं स्वातंत्र्य असतं, त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचं ते वक्तव्य त्यांच्या विचाराने केलेलं असावं। पक्षाचा ह्या गोष्टीचा तसा काही संबंध नसतो। वैयक्तिक विचार होता, वैयक्तिक विचार त्यांनी व्यक्त केले। धारदार शस्त्र जर काही असेल तर ते मला असं वाटतं आपली जीभ आहे, आपलं बोलणं आहे। त्यामुळे ते नक्कीच आपण सगळ्यांनीच बोलताना सगळ्यांनीच त्या ठिकाणी चांगली काळजी घेतली। महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभू श्री राम असतील किंवा सगळेच देवदेवता असतील, त्याच्यावरनं वाद होणं हे मला वाटतं अपेक्षित नाही। आज सगळेच राजकीय पक्ष आम्हाला एक काम दिलं गेलं, आपल्या सगळ्यांनाच दिलं गेलं की आपण धर्मात वाद निर्माण झालेत, आपल्या जिल्ह्यांमध्ये वाद निर्माण झालेले आहेत, जातींमध्ये वाद निर्माण झालेले आहेत आणि भूतकालावरनं आपण भांडत आहोत। पण आपण कोणी आत्ता काय चाललंय किंवा आपल्या भविष्याबद्दल बोलत नाही आहोत। माझं सगळ्यांनाच विनंती ही राहील की आपण भविष्याबद्दल बोलूया। कोणाच्याही श्रद्धेला आणि भावनेला ठेच पोचू नये अशा पद्धतीचं वक्तव्य कोणी करू नये, एवढीच भूमिका आमची आहे। पण आमच्या हिंदू धर्माचे जे प्रमुख आहे शंकराचार्यची, ते पण जे भाजपला सांगतात त्यांनी पण भाजपने ते ऐकावं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।